तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं जगभरामध्ये। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। हा आमचा इतिहास। आमचं मत आणि आमच्या बरोबर आणि लाखो तरुणांचं मत आहे की ते काढलंच पाहिजे। की ज्या इतिहास काय सांगतो किंवा कोणाला इतिहास आहे, ते इतिहास आहे तो आहेच, थोडी कोणी बदलू शकतं। तर थडगं असलं तर इतिहास बदलणार आहे का, थडगं नसलं तर इतिहास बदलणार आहे असं होऊ शकत नाही। थडगं नसणं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हीच सगळ्या महाराष्ट्रवासियांची, विशेषतः युवक वर्गाची मागणी आहे आणि ती आम्ही एक ना एक दिवशी आम्ही सगळेजण मिळून ती पूर्ण करणार आहोत। काय होतं, ज्या वेळेला संपूर्ण ते लोक ज्यावेळेला सर्वस्य हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, तर त्यावेळेला ते सगळे लोक काम करत होते, तोपर्यंत त्यांना हिंदुत्व महत्वाचं वाटत होतं। पण ज्यावेळेला कुठेतरी त्याचं विलीनीकरण झालंय, काँग्रेसमध्ये गेल्यामुळं, त्याचं विलीनीकरण झाल्यामुळं आता कुठेतरी ते विचार बदलले, त्यामुळे त्यांना फार त्या गोष्टीचं महत्व हे वाटत नाही। आणि मग सातत्याने नैराश्यातून ह्या कुठल्या ना कुठल्या भूमिका ही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पेरत असती, टीव्हीवरती बोलत असती, कुठल्याही जिल्ह्यात जाणार, कोणाबद्दलही काही बोलणार, स्वतःचं कार्य कधी कुठली निवडणूक केलेली नाही, त्यामुळे कधी कुठल्याही प्रकारे निवडणूक न केल्यामुळं हे सगळे अशा प्रकारे काही ना काही वक्तव्य करत राहणारे व्यक्ती आहेत।